Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 17 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. प्रत्येक प्रश्न बघायचा आहे तुम्हाला, सोबतच दिलेली माहिती पण लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे आणि दिलेली माहिती पण. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, ज्ञानेश्वर मुळे. यासंबंधीची अधिक माहिती पण बघा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीची एक समिती आहे. त्या समितीचं नाव आहे रंगनाथ पठारे समिती आणि या समितीची स्थापना केली होती 10 जानेवारी 2022ला. आणि याच्यावर सरळ सेवेला पुष्कळ वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे की महाराष्ट्राला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. आता दुसऱ्या समितीची स्थापना झाली, त्याच्यामुळे आयोगाचा कल तिकडे वळेल. महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठीची समिती आहे. या समितीचं गठन केलं होतं 14 फेब्रुवारी 2024ला. अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर मुळे. सदस्य बघा कोण कोण आहेत: संजय नहार, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजा दीक्षित. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. इक्रा या पतनामांकन संस्थेच्या ताज्या विश्लेषणानुसार जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यात करण्यात आली? हा प्रश्न IMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र. सुरुवातीचे 5 राज्य आपण घेतलेले आहेत कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो मल्टीलाईन स्वरूपाचा. जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडमध्ये सर्वाधिक गुंतवणूक 1 नंबरला आहे महाराष्ट्र. सर्वाधिक गुंतवणूक झालेला केंद्रशासित प्रदेश आहे नवी दिल्ली. 2 नंबरचं राज्य आहे कर्नाटक, 3 नंबर गुजरात आणि 4 नंबरला पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. जर तुम्हाला राज्यवाईज जर विचारलं तर महाराष्ट्र 1 नंबर, कर्नाटक 2 नंबर, गुजरात 3 नंबर आणि पश्चिम बंगाल 4 नंबर. पण तुम्हाला सरळ विचारलं तर क्रमांक अशी लक्षात ठेवा. हा अहवाल आहे इक्रा या पतनामांकन संस्थेचा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या देशात जायत स्पोर्ट्स स्टेडियममध्ये अहलन मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE. मोदी साहेबाचा UAE दौरा चालू आहे आणि त्या संबंधामुळेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी 2024ला आयोजित करण्यात आला होता आणि ठिकाण आहे जायत स्पोर्ट्स स्टेडियम अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती. आणि या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी नमस्कार या शब्दाने केली होती. मागे राज्यसेवा 2015ला मोदी साहेबाचा ऑस्ट्रेलिया दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी नमस्ते हा शब्द वापरला होता आणि त्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न येऊन गेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की अहलन मोदी या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शब्दाने केली? सोबतच हे लक्षात ठेवा, संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच गार्ड ऑफ ऑनर हा पण त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्य विधिमंडळाने एक राष्ट्र एक निवडणूक विरोधात विधिमंडळात ठराव मंजूर केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तामिळनाडू. याबद्दलची अधिक माहिती बघा. एक राष्ट्र एक निवडणूक विरोधात विधिमंडळात ठराव मंजूर करणारे राज्य आहे तामिळनाडू. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. एक राष्ट्र एक निवडणुकीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत भारत मार्टची पायाभरणी केली? आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, संयुक्त अरब अमिराती. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारत मार्टची उभारणी केली आहे DP वर्ल्ड यांनी आणि याचा उद्देश आहे भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मंच उपलब्ध करून देणे म्हणजेच MSME उद्योगाला.
याची पायाभरणी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आली होती. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी याची पायाभरणी केलेली आहे दिनांक 14 फेब्रुवारी 2024ला. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. 2022च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतून नैसर्गिक वायू आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी 8वा क्रमांक. पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो आणि भारताचा कितवा क्रमांक लागतो असे दोनच घेतलेले आहेत आपण. 2022च्या आकडेवारीनुसार अमेरिकेकडून नैसर्गिक वायू आयात करणारे देश. सर्वाधिक नैसर्गिक वायूचे आयात करतो अमेरिकेकडून फ्रान्स आणि भारताचा क्रमांक कितवा लागतो तर 8वा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. नुकताच जपानला मागे टाकत कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी जर्मनी. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जपानला मागे टाकत जर्मनी बनली जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था. 2024मधील जगातील टॉप अर्थव्यवस्था बघा. 1 नंबरला अमेरिका, 2 नंबर चीन, 3 नंबर जर्मनी, 4 नंबर जपान आणि 5 नंबरला भारताचा क्रमांक लागतो. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 8. नुकताच कोणत्या राज्याने काजीनेमूला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी आसाम. यासंबंधीची अधिक माहिती बघा. काजीनेमू राज्यफळ घोषित केलंय राज्य आहे आसाम. काजीनेमू हा लिंबाचा एक प्रकार आहे आणि यामध्ये औषधी गुणधर्म आणि सुगंध आहे आणि याच्यासाठी हे ओळखलं जातं. 2016मध्ये या फळाला GI टॅग पण मिळाला होता. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान ड्राईस वेन ॲक्ट आणि त्यांची पत्नी युजिन यांनी कायदेशीर इच्छामरणाद्वारे निधन प्राप्त केले आहे किंवा त्यांचे निधन झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए नेदरलँड. आणि हा प्रश्न VIMP आहे कारण तुम्हाला सरळ सरळ त्यांचा देश विचारतील की हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते. या संबंधीची अधिक माहिती बघा. माजी पंतप्रधान ड्राईस वेन ॲक्ट आणि त्यांची पत्नी युजिन यांनी कायदेशीर इच्छामरणाद्वारे निधन झालेलं आहे त्यांचं. नेदरलँडचे ते माजी पंतप्रधान होते आणि त्या दोघांचं वय आहे 93 वर्ष आणि त्यांचा पंतप्रधानाचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1977 ते 1982 या दरम्यान ते पंतप्रधान होते. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. नुकताच कोणत्या संस्थेला 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर करण्यात आला? या संस्थेचं नाव बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस पर्याय नंबर बी. या संस्थेचा तुम्हाला एक तर शॉर्ट फॉर्म देतील किंवा फुल फॉर्म देतील. त्याचा शॉर्ट फॉर्म पण बघा. निमहंस या संस्थेला नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे आणि हा जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार आहे. आरोग्य संवर्धनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मागील व्हिडिओमधील जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी डेहराडून. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले सेफ हाऊस कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? याचं योग्य उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी हरकत नाही. याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.